मित्र हो, नमस्कार। आणि सगळ्यात आधी कोणताही शब्द उच्चारण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना बिग थँक्यू एवढ्यासाठीच की टाइम महाराष्ट्रने आपला 1,00,000 सबस्क्रायबरचा पल्ला गाठलेला आहे। आणि हे मुळीच टाइम महाराष्ट्राचं यश नाहीये, हे मी आपल्या समोर प्रांजळपणे कबूल करतो। हे यश आहे तुम्हा सगळ्यांचं, तुम्ही आमच्यावर केलेल्या भरभरून प्रेमाचं। काय नेमकं घडलं टाइम महाराष्ट्र बनवताना आणि कसा झाला हा प्रवास, हा 1,00,000चा टप्पा गाठताना नेमकं काय काय आणि कुठे कुठे कोणत्या स्वरूपाची वळणं आली, हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे। नमस्कार मित्र हो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय तुमचं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मी तुमचं हे अवतरण चिन्हात जोर देऊन इतक्यासाठीच बोलतोय की तुम्ही जे प्रेम दिलेलं आहे त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही, त्याचं वर्णन शब्दांच्या पलीकडे। याचं कारण काय, तर याचं कारण इतक्यासाठीच आहे की हा जो टाइम महाराष्ट्र बनवण्याचा प्रवास म्हणा की याची जी सफर आहे ती सुरू झाली होती तीच एका नाक्यावर चहा पिताना। माझा सहकारी अमय बेर्डे याच्याबरोबर माहीमच्या सिटीलाइट सिनेमाच्या मागे एका ठेल्यावर चहा पिताना ही कल्पना सुचली। ही कल्पना सुचल्यानंतर करायचं काय, तर मग त्यावेळेला मी एका दैनिकाशी संबंधित होतो, तिथे काम करत होतो आणि तिथे जे सुरू असलेलं काम हे निव्वळ त्याही वेळेला माझ्या व्हिडिओंवरच सुरू होतं किंवा तुम्ही जे प्रेम देताय आणि मला जे एक नवनवीन विषय सुचवताय त्यामुळे तिथल्याही कामाला अर्थ प्राप्त झाला होता। पण काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतात ज्या सतत आणि सदैव तुमच्या हाती नसतात आणि त्यामुळे काही मार्ग बदलावे लागतात, काही वाटा बदलाव्या लागतात। तशा त्या बदलल्या। अमय बेर्डेने त्यात साथ दिली आणि त्या बरोबरीने माझं कुटुंब असेल, अमयचं कुटुंब असेल आणि सगळं तुमचं आमचं कुटुंब, जसं मोदी म्हणतात ना ये मोदी का परिवार आहे, तसं ये टाइम महाराष्ट्र का परिवार आहे असं मी मानतो। आणि त्यामुळेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे, ही दोन नावं प्रातिनिधिक आहेत। कारण 48 खासदारांचा प्रतिनिधी म्हणून मी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतोय, तर जी संपूर्ण राजकीय बिरादरी आहे त्या बिरादरीचा प्रतिनिधी म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेतोय। त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, हे काय आता लपून राहिलेलं नाहीये आणि त्यांनी भरभरून प्रेम केलंय। गेल्या अनेक वर्षांमधली आमची जी दोस्ती आहे तर त्या दोस्तीला अनुसरून त्यांनी सतत मी जे वेगळं करेन त्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा दिलाय। त्याचप्रमाणे मला मिळालेले सहकारी त्यांनी देखील जो सहभाग माझ्याबरोबर घेतला आणि हे सगळं वाढवण्यासाठी किंवा पुढे नेण्यासाठी जी मदत केली आहे ती देखील शब्दांपलीकडे। 1,00,000चा टप्पा मी कधी गाठेन हे मला माहीत नव्हतं, कारण न्यूज पोर्टल किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म ही सागाची शेती आहे असं मला सतत वाटत असतं। याचं कारण असं आहे की साग लावल्यानंतर साधारण 10 वर्षानंतर तो एका बऱ्यापैकी आकारात येतो आणि त्यामुळे साग लावल्यानंतर जसा तो काही वर्षांनी आकारात येतो, पण जेव्हा तो देतो त्यावेळेला तो भरभरून देतो असं म्हटलं जातं। डिजिटल प्लॅटफॉर्मच्या बाबतीत आपण असंच म्हणू शकतो। आणि त्यामुळे हे सगळं सुरू करत असताना जसे मी एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदेंचे आभार मानतोय किंवा आपल्या सगळ्यांचे, म्हणजे ज्यांनी आम्हाला सबस्क्राईब केलं त्यांचेही आणि जे रोज आम्हाला बघून जातात त्यांचेही, कारण ते बघून जातात आणि त्यानंतर चर्चा करतात। पण या सगळ्यांमध्ये आणखी एका व्यक्तीचं नाव आवर्जून घ्यायला हवंय। ती व्यक्ती आहे डॉक्टर आनंद अरविंद प्रधान आणि त्याचप्रमाणे रावसाहेब बाळाराम ठाकूर विद्यासंकुल या दोन्ही घटकांनी या टाइम महाराष्ट्राच्या मागे ज्या खंबीरपणे उभं राहत त्यांच्या विद्यासंकुलाचा मास कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम या संपूर्ण टाइम महाराष्ट्राबरोबर जोडताना जी पोच म्हणा किंवा जो एक जागरूकपणा दाखवलेला आहे किंवा एक विजन दाखवलेलं आहे त्यालाही जितकं आपण कौतुक करू तितकंच कमी आहे। त्याचप्रमाणे माझे असंख्य मित्र, मग ते राजकारण असतील, पोलीस प्रशासन असेल, भारतीय प्रशासन सेवा असेल किंवा इतर जे काही अधिकारी वर्ग आहेत, त्याचप्रमाणे राजकीय वर्तुळ तर आहेच, सामाजिक वर्तुळ आहे, मनोरंजनाचं वर्तुळ आहे आणि याच्याही पलीकडे जर आपल्याला एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे तर तुमच्या आमच्यासारखे जे खूप सामान्य नागरिक आहेत
यांच्या डोक्यात येणारे विषय आणि यांच्या डोक्यात येणाऱ्या गोष्टी मी तितक्याच जोरकसपणे मांडल्या, कारण आपण पाहिलं असेल की कोणताही डिजिटल प्लॅटफॉर्म हा ज्यावेळेला एककल्ली होतो त्यावेळेला त्या प्रवाहातले लोक त्यांच्या मागे राहतात. मी तसं नाही केलं मित्र, कारण मला तुमच्या प्रेमावर आणि तुमच्या पाठिंब्यावर प्रचंड भरोसा होता. त्यामुळे ना मी भाजपाई झालो, ना मी शिंदे सरकारचा दरबारी झालो, किंवा ना मी उद्धव ठाकरेंचा वांद्रे सैनिक झालो. त्यामुळे मी एक गोष्ट समजून घेतलेली आहे की दलित असो, सवर्ण असो, कष्टकरी असो, कामगार असो, अधिकारी असो, पोलीस असो, शिक्षक असो, विद्यार्थी असो, रस्त्यावरचा मवाली असो, या सगळ्यांना जे जे दिसतंय, जाणवतंय, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये शिरण्याचा माझा प्रयत्न आहे. सध्या निवडणुकांचे दिवस आहेत, त्यामुळे हे संपूर्ण न्यूज पोर्टल राजकीय झाल्याची एक हलकीशी टीका देखील माझ्यावर होतच असते. पण येणाऱ्या काळामध्ये याचा आणखी बाज बदलण्याचा माझा प्रयत्न आहे आणि आपण सगळे ते माझ्याकडून करून घ्याल याची मला पूर्ण खात्री आहे. मी पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुम्ही आत्ता 1 लाखाचा टप्पा गाठण्यासाठी मला इथपर्यंत आणलेलं आहे. मला खात्री आहे की अवघ्या 4 महिन्यामध्ये विधानसभांच्या निवडणुका येत आहेत. त्यावेळेला पुन्हा एकदा आपण इतक्याच दमदारपणे माझ्या पाठीशी उभे राहाल आणि संपूर्ण टाईम महाराष्ट्राला धक्का मारून का होईना पण आपण याच्या पुढचा टप्पा 5 लाखाचा टप्पा गाठण्यासाठी मला बळ द्याल, आम्हा सगळ्यांना ताकद द्याल आणि आमच्याकडून योग्य ते काम करून घ्याल. ते काम पत्रकारितेच्या मूळ स्वभावाप्रमाणे तटस्थ असावं, पारदर्शी असावं आणि समतोल असावं, इतकाच प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे. आणि या सगळ्याच्या मागे तुम्ही अगदी खंबीरपणे मला साथ द्याल, आशीर्वाद द्याल असं समजतो आणि इथेच थांबतो. आणि आजपर्यंत 2 वर्षाच्या प्रवासात किंवा 1.5 वर्षाच्या प्रवासात जे काही चुकलं असेल त्याबद्दल आपण माफ कराल. आणि असंच आणखी हे टाईम महाराष्ट्र न्यूज पोर्टल आणि माझ्या सहकाऱ्यांना मोठं करण्यासाठी किंवा भरारी घेण्यासाठी तुम्ही बळ द्याल इतकं सांगतो आणि थांबतो. पुन्हा एकदा काही चुकलं तर आवर्जून माफ करा, पण काही आवडलं तर नक्की फोन करून कळवा. मी तुमच्या फोनची वाट पाहतोय. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सध्या खूपच उकाड्याचे दिवस आहेत, राजकीय दगदगीचे दिवस आहेत आणि एकूणच सामाजिक जी काय उथलपुथल सुरू आहे त्यामुळे आपण आपली काळजी घेणं हे खूपच गरजेचं झालंय आणि तुम्ही ती काळजी घ्याल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.